नमस्कार, रसस्वादम किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करते आहे कच्च्या पपईचं पौष्टिक सत्वयुक्त उपवासाला चालणारं सूप। चला तर मग बघूया कसं करायचं ते। यासाठी मी घेतली आहे एक कच्ची पपई, वजनाला ही अर्धा किलो आहे। यात मी घालणार आहे बटाटा। आपल्याला सूपचा थिकनेस जाडसरपणा घट्टपणा येण्यासाठी म्हणून आपण त्यात बटाटा घालणार आहोत। त्यामुळे तुम्हाला कसा कमी जास्त घट्टपणा लागतो त्यासाठी म्हणून हे 2 बटाटे घेतले आहे। गरज पडली तर दुसरा घालायचा, नाहीतर एक बटाटा देखील सफिशियंट असतो। त्याच्यानंतर थोडीशी साखर चवीला, 1 लिंबू, काळं मीठ, 1 टीस्पून तूप आणि पाणी। सर्वप्रथम आता आपण ही पपई सोलून याच्या फोडी करून घेऊया। हे पहा, याप्रमाणे अशा मी पपई सोलून फोडी करून घेतलेले आहेत। हे 2 बटाटे पण मी असे सोलून घेतले आहेत। आता याला आपण कुकर मध्ये डायरेक्ट शिजायला ठेवायचं आहे। यात मी बटाटा घालते आहे, आपण कॉर्नफ्लोअर वगैरे काही घालणार नाही, कारण हे आपल्याला उपासाला सुद्धा सूप चालू शकतं। अतिशय पौष्टिक असं हे सूप आपण केव्हाही घेऊ शकतो, उपास असताना किंवा नसताना सुद्धा। कारण काय की कच्ची पपई खूप पौष्टिक असते। त्यामध्ये पपेन नावाचं तत्व असतं, त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते, पोटाचे विकार, गॅसेस, बद्धकोष्ठता दूर होते, आतड्यांवरची सूज निघून जाते। कच्च्या पपईमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात आणि व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात असतं। त्याच्यामुळे कच्ची पपई ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या पोटात जायलाच पाहिजे। आणि मग काय उपासाच्या दिवशी असं होतं, आता काय बरेच लोकांना उपासाचे पदार्थ आवडत नाही, जड होतात। मग पौष्टिक गोष्ट पोटातही गेली पाहिजे आणि पोटही भरलं पाहिजे। मग अशा वेळी हे सोपं झटपट होणारं सूप खूप फायदेशीर ठरतं। आता ही पपई आणि हे बटाटे आपण कुकरमध्ये घातले। आता मी आधी याच्यात 1 वाटीभर पाणी घातलेलं होतं कुकरमध्ये। आता हा 1 टीस्पून तूप मी आता हे शिजतानाच याच्यावर घालणार आहे, म्हणजे पपई आणि बटाटा शिजतानाच एक तुपाचा सुंदरसा स्वाद त्यात उतरून जातो। आता याला मी 1 शिट्टी आणून शिजवून घेते। हे पहा, आता मी कुकर काढलेला आहे। 1 शिट्टी आणि 5 मिनिटं मी सिमवरती मंद आचेवरती मी याला शिजू दिलेला आहे। आता हे थंड झालं की याला आपण एकदम छान मिक्सरमधूनच काढून घेऊया। हे पहा किती छान शिजून गेलाय, पहा एकदम। आता थंड झालं की याला आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया। हे पहा, आपण 1 छोटा चमचा तूप टाकलेलं होतं, त्यामुळे पहा किती छान असा तुपाचा तवंग असा या पाण्यावर आपल्याला दिसतो आहे। आणि असाच तो मग सूपमध्ये सुद्धा दिसतो। खूप दिसायला आणि चवीला या तुपाची चव सूपमध्ये फार छान लागते। हे पहा, पपई आणि बटाटा आपण मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये मी जर पहिल्यांदा आपलं हे जे पाणी आहे आपण ज्यात शिजवलं होतं ते उरलेलं पाणी मी याच्यात घालणार आहे आणि त्या व्यतिरिक्त मी अर्धा लिटर गरम पाणी त्यात घालणार आहे। हे पहा, आता मी यात ज्या पाण्यात आपण शिजवलं होतं ते पाणी मी मिक्सरच्या पॉटमध्ये घातलं, म्हणजे मिक्सरला जे लागलेलं असतं ते सगळं निघून ते पाणी त्यात गेलंय। आणि त्या व्यतिरिक्त अर्धा लिटर मी गरम पाणी घालते। हे आता छान असं मिक्स करून घेऊया। सध्या माझा गॅस फुलवरतीच आहे, पाणी टाकलं असल्यामुळे काही जळण्याची वगैरे शक्यता नाही। आता हे सगळं एकजीव करून घेते मी छान। यात मी मीठ घातलं आहे, त्यावेळेला नेमका कॅमेरा नव्हता,
आता 1 टीस्पून साखर घालते आहे। साखर ही केवळ लिंबाचा आंबटपणा आपण घालणार म्हणून घालतो आहे, पण तशी पपईच्या सुपात गरज नाही। आता यात मी 1 लिंबू पिते, लेमन कोरिएंडर। तेव्हा तो जो लिंबाचा स्वाद जसा सुंदर लागतो ना, तसंच ह्यात जेव्हा आपण लिंबू पितो ना, एक छान स्वाद येतो। हे पहा, हा आता इतपत त्याचा घट्टसरपणा, थिकनेस हा इतका आहे बघा। मी तो जे 2 बटाटे दाखवले ते दोन्ही घातले आहे, कारण यात अजून अर्धा लिटर पाणी नक्की जाईल, कारण जेव्हा थंड होतं ना तेव्हा हे सूप घट्ट यायला लागतं। त्याच्यामुळे मी ते दोन्ही बटाटे घातले आहे, मीठ घातलेलं आहे, साखर, लिंबू, आणि जर तुम्हाला जिरेपुडीची चव आवडत असेल तर जिरेपूड टाकू शकता। आणि मेन म्हणजे मी मगाशी मिरेपूड दाखवली नाही, यात आता मी 1 टीस्पून मिरेपूड घालते। तिखटपणा तुम्हाला किती आवडतो सुपामध्ये त्याप्रमाणे मिरेपूडचं प्रमाण ठरवा, आणि जिरेपूडची चव आवडत असल्यास जिरेपूड घाला, मी घातलेली नाही। यात मी थोडंसं पाणी घालून 5-1 मिनिटं याला छान मंद आचेवर उकळी येऊ देणार आहे। कच्च्या पपईचं पौष्टिक सत्वयुक्त असं आपलं सूप तयार झालेलं आहे। चवीला फार छान झालेलं आहे। तुम्ही पण हे करून बघा, तुमचं कसं होतं ते मला प्रतिक्रियांनी कळवा। तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।